गुड मॉर्निंग. राम राम मंडळी. पृथ्वी जवळ 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. तर मंडळी, सकाळ झालेली आहे आणि आज आम्ही एक अनोख्या अशा मंदिराला भेट देणार आहोत. तर कोण आहे ही देवी जी संकटापासून वाचवते, भक्तांच्या हाकेला धावून येते? एक अतुलनीय अशा आईची गोष्ट आहे. या मंदिरात गेल्यावर खूप अलौकिक अनुभव येणार आहे तुम्हाला. तर कोण आहे ही देवी? तर तिथे आपण जाणार आहोत आज. तर हे ठिकाण आहे भिवंडी येथे. पण भिवंडीला जाण्याआधी तुम्हाला मी सांगू इच्छिते मंडळी, इथला माझा एक नाही दोन नाही, जो तिसरा अनुभव आहे तुम्हाला सांगायचं झालं तर. माझी आई राहते तिथे, पण तिथून रिक्षांसाठी तिथे पण जाण्यासाठी मला 2 रिक्षा कराव्या लागतात. तर इथे गेल्यानंतर मला जवळजवळ माझा जो हा चौथा एक्सपिरियन्स झाला की जेव्हा तिथे गेल्यानंतर मला काहीच ट्रान्सपोर्टची सेवा नाही भेटली. तर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की दिंडीगडला मी गेली होती. दिंडीगडला गेल्यानंतर सुद्धा मला लोणाड केव्हसाठी रिक्षा पाहिजे होती आणि तिथे जाण्यासाठी एकही रिक्षाचा जो अर्धा पाऊण तास अवेलेबल नव्हती. तर इथे रिक्षाचे किंवा ट्रान्सपोर्टचे खूप जास्त वांदे आहेत. इथे ओला, उबर किंवा रॅपिडो कुठलेच ट्रान्सपोर्ट चालत नाही ना. बेस्ट चालत, तर बेस्ट चालत असतील ना तरी भिवंडीकरांनी मला नक्कीच कमेंट करा की कुठल्या टायमावर ह्या बेस्ट चालतात. कारण की मी खूप तिथे रिसर्च केलं तर मला कुठेही माहीत नाही. कारण की मी कुठल्याही ठिकाणी जाते ना तर आधी तिथे रिसर्च करते की बाबा कुठल्या टायमावर तिथे ट्रेन पोचते किंवा तिथे गाडी कुठली पोचते, काय पोचते. तर मी खूप रिसर्च केल्यानंतर सुद्धा मला तिथले ट्रान्सपोर्ट माहीत नाही पडल्या. मग मला एका मावशीने मदत केली होती दिंडीगडला, तुम्हाला जर माहीत असेल तर. त्या मावशीने मदत केली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही हायवेला जा, हायवेवरून एक दुसरी रिक्षा पकडा. तो एक फाटा होता, तिथे फाट्यावर मी गेली असेल, तुम्हाला माहीत असेल, रिमाइंडर केलं असेल. तर त्या फाट्यावर जाऊन मग मी नंतर अलीकडे गेले आणि मग तिथून लोणारसाठी मी एक रिक्षा पकडली. पण त्या रिक्षावाल्यांना वाटतं शाळेत जायचं होतं तर ते मला लोणाड केवला सोडून गेले. लोणाड केव उतरून मी जेव्हा खाली आली ना तिथे सुद्धा मला जवळजवळ 1.5 ते 2 तास मला रिक्षा नव्हती. माझे मिस्टर सुद्धा इतके घाबरले होते. तर त्यांनी मला सांगितलं तू 500 रुपये दे, पण तू आपली घरी ये कशी तरी करून, त्या रिक्षावाल्याला देऊन. तर मी त्याला कबूल केलं आणि त्याने माझ्याकडून 500 रुपये घेतले स्टेशनला, भिवंडी स्टेशनला जाण्यासाठी. आणि मग मी भिवंडी स्टेशनला कशी कशी आली, तिथून मग मी दिवा गाडी पकडली आणि दिव्यावरून मी दादर करत मग मी विरारला पोहोचले. तर असे तुमचे सुद्धा वांदे होऊ नये ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे इथले ट्रान्सपोर्ट माहीत पडणं. तर माझं जे पुढचा व्हिडिओ येणार आहे पुढच्या मंदिराचा, तिथे तुम्हाला आमचे ट्रान्सपोर्टचे काय वांदे झाले होते ते तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे. तर इथे स्टेशनला आलात ना की तुम्हाला ओला भेटतील, पण त्याचे पण टायमिंग कधी कधी चुकतात आणि कधी कधी लांब जाणारे आहेत ना ओलावाले कॅन्सल करून टाकतात. काय काय ठिकाणी ती लोक खूप जास्त चार्जेस करतात. तर ह्याचं नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा या गोष्टीला. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही स्टेशनला उतराल, आता तुम्ही ईस्टला असाल तर ईस्टला उतरा. वेस्टसाठी इथे काहीच म्हणजे जाण्यासाठी साधन नाही, कारण की वेस्टला इथे प्लॅटफॉर्मच नाही इथून उतरण्यासाठी. तर भिवंडीकरांनी लवकरात लवकर ह्याची दखल घ्यावी आणि वेस्टसाठी एक ब्रिज करून घ्यावा जेणेकरून वेस्टला उतरायला होईल. कारण की तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पाहायलाच भेटेल की आम्ही फाटकातून चालत गेलो अक्षरशः. तर काय झालं, मी स्टेशनला उभी असतानाच आम्ही रिक्षा बुक केली होती आणि काय झालं ती आली वेस्टला आणि त्या साईडला ना मालगाडी उभी होती. मालगाडीतून आम्हाला पूर्ण खालून जायला जमत नव्हतं. भीती वाटत होती कारण की ट्रेन जर चालू झाली तर आम्ही तिथेच अटकू. त्याच्यामुळे ती रिस्क न घेता आम्ही सरळ ट्रेनच्या पटरीत चालू जाऊन गोल फिरून त्या ठिकाणी आम्ही रिक्षावाल्याला भेटलो आणि मग तिथून रिक्षा पकडून आम्ही निघून गेलो. तर असे खूप सारे वांदे झालेले आहेत. आणि जेव्हा मी लोणाडला गेली होती तेव्हा पण ना जो 200 ते 250 रुपये चार्ज केले होते. फक्त 2 ते 2.5 किलोमीटरच दूर होतं तरी पण त्यांनी तेवढे चार्ज केले होते. तर ह्या गोष्टींचं थोडं ध्यान ठेवा. तर मी सर्वात जास्त सजेस्ट करेन की तुम्ही एखादं प्रायव्हेट व्हेकल, जिथून तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तर प्रायव्हेट व्हेकल घ्या. त्याचे चार्जेस थोडे कमी असतात. आणि आता मी जिथे जाते आहे त्या मंदिरामध्ये खूप सुंदर सोय होती जाण्यासाठी. ओला स्टेशनवरून तुम्हाला भेटून जाईल. पण जर तुम्ही लोणाड केव किंवा दिंडीगडला जाणार असाल तर प्रायव्हेट गाडी करूनच जा, कारण की खूप रिस्की पॉईंट आहेत. बघण्यासारखे तर खूप सुंदर पॉईंट आहेत खरं म्हणजे ते,
पण खूप रिस्क आहे. जर तुम्ही एकट्या ट्रॅव्हल करत असाल म्हणजे सोलो ट्रॅव्हलर असाल तर तुमच्यासाठी खरोखर रिस्की आहे. जरी तुम्ही 2 जण ट्रॅव्हल करत असाल तरीही रिस्की आहे, कारण की तिथून तुम्हाला ट्रान्सपोर्टची कुठलीही सेवा भेटणार नाही. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पहा, कारण की दिंडीगडला जे आहे तिथे आहे ना म्हणजे वाघाचे वगैरे बोर्ड लावले होते, म्हणजे संरक्षित एरिया वगैरे असतो ना त्या प्रकारे बोर्ड लावले होते. त्याच्यामुळे माझी तर खूप धांदरली होती, पण तरी पण मी थोडी डेअरिंगबाज आहे, त्याच्यामुळे मी तिथपर्यंत गेली. त्या मंदिराला पूर्णपणे भेट दिली. ते मंदिर संपूर्णपणे तुम्हाला दाखवलेलं आहे. जवळजवळ जीवदानीच्या 2 डोंगर अजून चढावे इतकं ते मंदिर उंचावर आहे आणि खूप सुंदर नजारे पाहण्यास भेटतात आणि खूप पुरातन असं मंदिर आहे, म्हणून मला ते पाहायचंच होतं. पण आमच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे माझी स्वतःची गाडी न घेऊन जाता मी डायरेक्ट ट्रेन ट्रॅव्हलिंग करून मग तिथून रिक्षाने गेली होती. तर तुम्ही सुद्धा तसं जाऊ शकता. फक्त एक काम करा की दिंडीगडला जाताना तुम्ही प्रायव्हेटच गाडी करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे जाताना प्रायव्हेट गाडी करा. आणि लोणार केव्हसाठी आता मी जिथे जाते तिथे तुम्हाला रिक्षा अवेलेबल आहेत. रिटर्नसाठी सुद्धा त्या देवळातून तुम्हाला रिक्षा अवेलेबल आहेत, पण रिक्षावाले कधी कधी जास्त चार्जेस घेतात. तर नक्की लक्षात ठेवा, इथे जास्त चार्जेस नाही घेतले जात. नवीन माणूस आला तर त्याच्याकडून जास्त चार्जेस घेतात, तर ह्याची जरा नोंद घ्या. फक्त बस एवढंच आहे की मी काळजी घ्या आणि एक्सप्लोअर करत राहा माझ्यासोबत तुम्ही देखील. तर चला, जास्त वेळ नाही दवडत तुमचा. मी बोलायला लागले की मी भरपूर बोलते, त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं असेल मी व्हिडिओत का नाही बोलत, मी अशी भरपूर बोलते. सो चला बघूया. आज माहिती आहे ना ही शेवटपर्यंत प्लीज बघा, कारण की खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर अप्रतिम मंदिर आहे. आणि एका आईचा बलिदान जे आहे त्याच्यामुळे ह्या देवीचं नाव काय पडलं ह्याचं मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला ह्या मंदिरामध्ये दाखवणार आहे. आणि त्या आईची मूर्ती त्या बालकासोबत सुद्धा आहे ह्या मंदिरामध्ये. तर कुठलं आहे मंदिर, चला पाहूया वेळ न दवडता. आता भिवंडी स्टेशनला आता बघू, ओलाची वाट बघतोय. होपसो लवकर येऊ दे. इथे रिक्षाचे खूप वांदे असतात, रिक्षा येत नाही. बघूया काय होतंय. ग्रीक भूगोलतज्ञ टॉलेमी यांच्या इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातील म्हणजे सुमारे इसवी सन 150 ग्रंथात भिवंडीचा बिंदा किंवा बिंदी नदी याचा उल्लेख आढळतो. ब्रिटिशकालीन गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये प्राचीन भिवंडीबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत. आज आपण भिवंडी शहरातील एका अतिशय प्राचीन, जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत. ही आहे भिवंडीची ग्रामदेवता श्री वऱ्हाळ देवी माता. वर्षानुवर्षे हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर भिवंडीच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या मंदिरामध्ये एक हृदयस्पर्शी आख्यायिका आहे. एका स्त्रीच्या त्यागामुळे या देवीला वऱ्हाळ देवी म्हणून ओळख अशी मिळाली, अशी स्थानिकांची मान्यता आहे. तर चला बघूया वऱ्हाळ देवी मंदिराचा संपूर्ण इतिहास व आख्यायिका. त्यानंतर इथले धार्मिक महत्त्व व दर्शनाची वेळ देखील पाहूया. भिवंडी शहराची ग्रामदेवता म्हणून वऱ्हाळ देवीची ओळख आहे. ग्रामदेवता म्हणजे गावाचे किंवा शहराचे रक्षण करणारी देवी. भिवंडीतील कामतघर परिसरात वसलेले हे मंदिर अनेक शतकांपासून म्हणजे जवळजवळ 350 वर्षहून जुने असे हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. स्थानिक भक्तांच्या मते वऱ्हाळ देवी ही दुर्गामातेचे एक स्वरूप मानले जाते. आजही कोणतेही शुभकार्य, नवीन व्यवसाय, नवीन घर किंवा कौटुंबिक मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी अनेक भाविक देवीचे दर्शन घेतात. वऱ्हाळ देवीला नवसाला पावणारी देवी म्हणूनही मोठी ख्याती आहे. त्यामुळे रोज शेकडो भक्त देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. वऱ्हाळ देवी मंदिराशी संबंधित एक अशी भावनिक आणि अतिशय प्रेरणादायी आख्यायिका सांगितली जाते. असे म्हटले जाते की अनेक वर्षापासून या मंदिराच्या परिसरामध्ये अत्यंत धार्मिक आणि परोपकारी स्त्री राहत होती. ती दुर्गामातेची परमभक्त होती. त्या काळात परिसरावर एक मोठे संकट आले होते. लोक भयभीत झाले होते आणि गावाचे रक्षण कसे होईल याची चिंता सर्वांनाच लागली होती. त्यामुळे त्या स्त्रीने स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता
लोकांच्या रक्षणासाठी स्वतःचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक आख्यायिकेनुसार तिने आपल्या पोटातील बाळासह स्वतःचे बलिदान देऊन परिसरातील लोकांचे रक्षण केले. त्यानंतर तिने जवळच असलेल्या तलावात जलसमाधी घेतली. तिच्या या महान त्यागाच्या स्मरणार्थ त्या तलावाला वऱ्हाळदेवी तलाव असे म्हटले जाते. काळाच्या ओघात त्या ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली आणि पुढे ते स्थान आजच्या प्रसिद्ध वऱ्हाळदेवी मंदिरात रूपांतरित झाले आहे. याच कारणामुळे आजही भाविक देवीला त्याग, मातृत्व आणि संरक्षण यांचे प्रतीक मानतात. तुम्ही पाहू शकता, आता आपण मंदिरामध्ये आलो आहोत आणि या मंदिरामध्ये 2 मूर्त्या आहेत. एक आहे दुर्गा मातेची मूर्ती, जी उजव्या साईडला तुम्हाला दिसत आहे, आणि डाव्या साईडला त्या मातेची मूर्ती ज्या मातेने गावावर आलेल्या संकटावर मात व्हावी यासाठी तिने बलिदान दिले होते. आणि तिच्याबरोबर लहान एक बाळ देखील दिसत आहे तुम्हाला. इथे एक अनंत दिवा तेवताना सुद्धा दिसतोय तुम्हाला, समई बघा आहे. आणि या साईडला ती अखंड दगडामध्ये मूर्ती जी आहे बघा कोरलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. आणि उजव्या साईडला ही देवी, ही बघा, ही वऱ्हाळ देवी. अशा 2 मूर्त्या तुम्हाला पाहण्यास भेटतील. इथे लहान बाळ देखील तुम्हाला दिसत आहे बघा. वऱ्हाळदेवीबाबत भक्तांमध्ये एक दृढ श्रद्धा आहे. विशेषतः संतती प्राप्ती, कौटुंबिक सुख, आरोग्य, व्यवसायातील प्रगतीसाठी येथे मोठ्या श्रद्धेने नवस बोलले जातात. अनेक भाविकांचे अनुभव असे सांगतात की देवीकडे मनापासून प्रार्थना केल्यास त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे वर्षभर येथे दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. नवरात्रोत्सवाच्या काळात तर मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जाते. घंटानाद, आरत्या, भजन आणि देवीच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. हे मंदिर भिवंडीतील कामतघर परिसरात वऱ्हाळदेवीच्या तलावाच्या काठी वसले आहे. मंदिरासमोर प्रशस्त जागा असून भक्तांना शांत आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव येथे आल्यावर नक्कीच मिळतो. मंदिराच्या सभोवताली असलेल्या तलावाचे रमणीय दृश्य या ठिकाणाला आणखीनच आकर्षक बनवते. सकाळच्या वेळी तलावावर पडणारी सूर्यकिरणं आणि मंदिरातील घंटानाद भाविकांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव देतात. अनेक भक्त येथे केवळ दर्शनासाठी नव्हे तर मनशांती मिळवण्यासाठी देखील येतात. वऱ्हाळदेवी तलाव हा भिवंडी शहराचा एक ऐतिहासिक भाग म्हणून देखील ओळखला जातो. या तलावाचे नाव देवीच्या आख्यायिकेशी जोडले आहे. आजही हा तलाव भिवंडी शहरासाठी महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो आणि शहराच्या पाणीपुरवठ्यात त्याचे योगदान आहे. म्हणूनच वऱ्हाळदेवी मंदिर आणि तलाव हे भिवंडीच्या धार्मिक तसेच सामाजिक जीवनाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. म्हणजे एखादा राखणदार असावा असं मंदिर आहे. ही डोंगराची काठी. हे शेंडोबाबांचं मंदिर आणि इथे आहे, बघूया, हनुमंताचं आहे म्हणत होती, बघूया. तर आपण पोहोचलो आहोत टेकडीवर, जिथे हनुमानाचं मंदिर आहे. आणि ते समोर दिसत आहे हा डोंगर जो आहे ना, इथे आहे दिंडीगड, जिथला मी थ्रिलर एक्सपिरियन्स तुम्हाला सुरुवातीला शेअर केला. तर तो जाऊन नक्की व्हिडिओ शेअर करा. खूप भयानक अनुभव होता, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहालच. तर आपण आता आसपासचा परिसर पाहूया की कसा परिसर आहे इथला. तर हा आहे आसपासचा परिसर, इथे पाहू शकता या साईडला. आणि इथे आहे मंदिर. चला मंदिरामध्ये बघूया, हनुमंताचं दर्शन घेऊया. तर इथून तुम्ही पाहू शकता मंदिर दिसत आहे. डाव्या साईडला मंदिर आणि उजव्या साईडला जे दिसत आहे ती हनुमानाची मूर्ती. त्या मंदिरात पण आपण थोड्या वेळाने जाणार आहोत. तर इथून नजारा पाहू शकता. आता इथून आपलं झालेलं आहे बघून, तर उतरूया खाली. चला बघूया. गर्दी भरपूर आहे, खूपच प्रमाणाच्या बाहेर.
एकदम भयानक लागतो. हे आहे इथेच मागे, शेंडोबा देवळाच्या मागेच आहे हे, रस्त्याच्या अगदी पलीकडे होतं हे. आपण आलो शेंडोबा मंदिराजवळ आणि तिथे होतं ते. काही एक्सपिरियन्स आहे आणि तिथे ते मंदिर होतं आणि वरती आपण आत्ताच जाऊन आलो. हा आहे मंदिराचा परिसर. इथून आपण आलो मंदिरातून. इथे एक आहे मंदिर, हे इथे पाहू शकता. इथे खूप मोठी अशी हनुमंताची मूर्ती आहे आणि या साईडला आपण जात आहोत ते आहे साईबाबाचं मंदिर. इथून आता वर चढूया आपण आणि जाऊया साईबाबाच्या मंदिरात. ही बघा ही मूर्ती इथे पाहू शकता. या साईडला आहे साईबाबांची मूर्ती, ही बघा इथे. आणि इथे शिर्डीला कशी आहे साईबाबांची मूर्ती तशीच अगदी मूर्ती आहे. हे पाहू शकता इथे साईबाबांची मूर्ती आहे सुंदर अशी. इथे पादुका ठेवल्या आहेत आणि इथे गणपती बाप्पा आहे आणि या साईडला आहेत दत्तगुरू. आणि इथे शिर्डीला कसं आहे तसंच सेम बघा पाहू शकता तुम्ही. इथे साईबाबांची मूर्ती आहे. अन्न दान करतात साईबाबा त्यावेळेची कशी मूर्ती आहे तशी मूर्ती आहे. आता इथून उतरूया खाली मंदिरातून आणि इथे जाऊया हनुमंताच्या मंदिरामध्ये. हे हनुमंताचं मंदिर आणि इथे आहे ही अखंड ज्योत. ही पाहू शकता अखंड ज्योत आहे इथे. आणि इथे आहे खूप अशी मोठी अशी हनुमंताची मूर्ती आणि ज्या चारही बाजूला अशा छोट्या छोट्या अशा हनुमंताच्या मूर्त्या आहेत. हे बघा पाहू शकता किती मोठी मूर्ती आहे ही. इथे पण एक हनुमंताची मूर्ती आहे. ही बघा ही छोटी मूर्ती आहे आणि इथे समोर एक मोठी मूर्ती आहे थोडी. सुंदर अशी मूर्ती आहे. आणि या साईडला अजून एक शंकराचं मंदिर सुद्धा आहे, ते पाहणार आहोत आपण. हे बघा इथे आहे समोर शंकराचं मंदिर. इथे पण आहे एक मूर्ती बघा हनुमंताची, किती मोठी मूर्ती आहे. आणि हे आहे शिवशंकर महादेवाचं मंदिर. चला दर्शन घेऊया. आणि याच्या बाजूला आहे ना अशी 12 ज्योतिर्लिंग अशी कोरलेली आहेत ह्याच्या दारावरती बघा पाहू शकता. अशी खूप सुंदर अशी 12 ज्योतिर्लिंग कोरलेली आहेत इथे दरवाजावर. इथे आहे नंदी आणि इथे आहे शिवशंकर महादेव. चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. पण इथे वटपूजा चाललेली आहे. आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. बघा गणपती बाप्पा आहे तिथे आणि इथे कार्तिक स्वामींचं इथे मूर्ती दिसते आहे. ती मोठी मूर्ती आहे पहा ही. फ्रेममध्ये सुद्धा मावत नाही एवढी मोठी मूर्ती आहे ही. चला आता या मंदिरातून निरोप घेऊया आणि जाऊया परतीच्या प्रवासाला. तर मंडळी फायनली आपण घरी आलेलो आहोत. तर आय होप मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल. तर माझ्या चॅनलला जाऊन आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहायला विसरू नका. म्हणजे माझी खूप सारी मेहनत असते उन्हात ना. आणि जवळजवळ तुम्हाला आता माहीत आहे की 40 डिग्री टेम्परेचर चालू आहे. काही काही ठिकाणी 36 आहे डिग्री, काही काही ठिकाणी 40 आहे. सो मी ह्या उन्हात ना तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर देवळं घेऊन येत असते. तर तुम्हाला फक्त एक लाईक करायचं आहे, छानशी कमेंट द्यायची आहे आणि इतर लोकांना सुद्धा सांगायचं आहे की इतके छान व्हिडिओ पाहायला विसरू नका. कारण की ह्याबरोबर मी तुम्हाला सुंदर माहिती देखील देत असते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.